आल्यापासून सगळ्या प्रकारचं काम त्यांनी केलं आणि आत्तापर्यंत त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कसलाही डाग त्यांच्या कुटुंबामध्ये आत्तापर्यंत कधीही कुणीही ठेवलेलं नाही आणि एकदम एवढं असं स्वच्छ चारित्र्याचं त्यांनी राजकारण केलं असताना अशा प्रकारची कारवाई ज्यावेळेस होते त्यावेळेस निश्चितपणे या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस निश्चितपणे त्याला वाईट वाटल्याशिवाय जाणार नाही आणि म्हणून राजकीय कारवाई आहे का आम्हाला सांगता येत नाही, परंतु निश्चितपणे अशा प्रकारची कारवाई होणं अपेक्षित आहे आम्हाला. काही दिवसापूर्वीपासूनच हे चाललं होतं की फलटणमध्ये ईडी येणार, परंतु आता आयकर विभागाची दाढ पडली, याच्याविषयी तुम्ही काय म्हणता? अफवा ह्या आता सातत्यानं येत राहतात. शेवटी मीडिया असेल किंवा लोकांची चर्चा असेल त्याला आपण थांबवू शकत नाही. याचं कारण देशामध्ये काय चाललं माहिती आहे, याचा अर्थ तालुक्यामध्ये असं आहे असं काही नाही सांगता येत नाही, परंतु आता सध्या मी काही याबद्दल काही सांगू शकतो. आता ज्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ही रेड पडली अशी तुम्हाला वाटते का? नाही, आता मी सध्या तसं काही सांगू शकतो. हे आहेत माजी आमदार दीपक चव्हाण यांनी आता आपली प्रकाराची भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पाहतात APP माझा मराठी न्यूज फलटण.